वेलकम टू फिट फूडी ट्रॅव्हलर. 2025 किंवा 2026 मध्ये जर तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हल करायचा प्लॅन करताय तर कुठल्या ट्रेंडिंग कंट्रीज आहेत की जिथे सध्या बाकीचे लोक जाणं पसंत करतात, त्या देशाने उत्तम प्रगती केलेली आहे आणि सध्या त्यांचं टुरिझम एकदम बूम मध्ये आहे आणि अर्थातच आपल्यालाही ते खूप बघण्यासाठी. असे कोणते देश आहेत, असे कोणते इंटरनॅशनल डेस्टिनेशन आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. माझं सगळ्यात फेवरेट कुठलं इंटरनॅशनल डेस्टिनेशन आहे हे सगळ्यात शेवटी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ते ठिकाण कुठलं असेल तुम्हाला काय वाटतं तोपर्यंत मी सांगेपर्यंत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की गेस करू शकता. बाय द वे मंडळी, तुमच्या ज्या कमेंट्स असतात, तुमचे जे लाईक्स असतात ते मला खूप मोटिवेट करतात आणि तुमची जी काही ओपिनियन्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करतात ती सुद्धा वाचायला मला खूप आवडतं. त्याच्यामुळे कीप कमेंटिंग आणि अर्थातच सबस्क्राईब सुद्धा करा. म्हणजे करोना नंतर साहजिकच इंटरनॅशनल ट्रॅव्हलचा पूर्णपणे ट्रेंड बदलला आणि त्याचबरोबर आता लोकांच्या मनातल्या जे ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आहेत त्याही बदलतात. वेस्टिंग मोर टाइम, लेट्स स्टार्ट विथ द मेन टॉपिक ऑफ द व्हिडिओ. टॉप ट्रेंडिंग कंट्रीज और टॉप ट्रेंडिंग इंटरनॅशनल डेस्टिनेशन्स इन 2025 अँड 2026. असे कुठले डेस्टिनेशन्स आहेत की जे सध्या खूप ट्रेंडिंग आहेत? सगळ्यात एक नंबरवरती आहेत आणि माझ्या बकेट लिस्ट मध्ये मी जस्ट ते ऍड केलेलं ठिकाण आहे. कुठलं असेल? जपान. येस, जपाननं ज्या पद्धतीनं सध्या टुरिझम त्यांचं बूम केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या देशाची प्रगती केलेली आहे ही अतिशय वाखाणण्याजोगी आहे आणि त्यामुळेच ते सध्या टुरिझम मध्येच आणि ट्रॅव्हलर लोकांच्या अगदी हायेस्ट बकेट लिस्ट मध्ये आहे. लोक तिथे जाणं खूप पसंत करतात, त्यामुळे ते खूप ट्रेंडिंग वरती सध्या जपान ही कंट्री आहे. तिथली प्रगती, तिथलं एकंदरीतच सगळं गोष्टी बघण्यासारख्याच आहेत. माझे भरपूर सारे मित्रमैत्रिणी सध्या जपानला व्हिजिट करत आहेत आणि ते मला प्रत्येक जण येऊन सांगत आहे की जपान इज अ मस्ट विजिट इंटरनॅशनल डेस्टिनेशन राईट नाव. चेरी ब्लॉसम तर अर्थातच तिथला बघण्यासारखा आहे, पण बाकीच्या इतर गोष्टी सुद्धा तिथल्या बघण्यासारख्या आहेत. तिथे असणारं ट्रान्सपोर्टेशन वगैरे या सगळ्या गोष्टी अतिशय फिजिबल असल्यामुळे टुरिझम मध्ये अर्थातच जपान हे सगळ्यात अग्रेसर सध्या आहे असं मला म्हणावंसं वाटतं. बाय द वे तिथलं फूड पण अतिशय खाण्यासारखं आहे, टेस्ट करण्यासारखं आहे असंही मी ऐकलं. सो जपान सध्या अतिशय ट्रेंडिंग कंट्री आहे टुरिझम मध्ये. चेरी ब्लॉसम सीझन मध्ये थोडंफार बजेट त्याचं इकडे तिकडे होऊ शकतं, पण वर्षभर इतर वेळेला सुद्धा ते अतिशय बघण्यासारखं असेल. माउंट फुजी आहे, चेरी ब्लॉसम जर मी म्हणलं तसं आहे तर अतिशय सुंदर पॅलेसेस, टेम्पल्स सगळं बघण्यासारखं आहे. आर्ट सायन्स म्युझियम आहे तिथे, समथिंग आर्ट थीम म्युझियम मी असं ऐकलंय. सो मला असं वाटतं की जपान हे पण एक बकेट लिस्ट मध्ये उत्तम डेस्टिनेशन आहे टाकण्यासारखं. सो नंबर 1 वरती सध्या ट्रेंडिंग कंट्री आहे जपान. ओके, सेकंड नंबर वरती आहे ती म्हणजे ट्रेंडिंग कंट्री आहे. आय डोंट नो हाऊ बट गेल्या 2 इयर्स मध्ये लोक खूप तिथं जाणं लोकांना आवडत आहे. ट्रेंडिंग मध्ये गेलेली आहे ती कंट्री व्हिएतनाम. येस, व्हिएतनाममध्ये जाणं लोक खूप पसंत करत आहेत. जेव्हा साधारण 2-3 वर्षांपूर्वी, 5-6 वर्षांपूर्वी बिफोर करोना ज्या वेळेला व्हिएतनाम एवढं बूम मध्ये नव्हते किंवा एवढं ट्रेंडिंग कंट्री नव्हतं जेवढं आता आहे. झालं असतं तिथे फक्त होचिमिन सिटी, हॅनोई एवढंच बघितलं जायचं, दाखवलं जायचं. पण आता दानांग, फुकोक अशी सारखी ठिकाणं सुद्धा तिथे खूप फेमस आहे. तिथे उत्तम प्रकारचे कॅफे आहेत, त्याचबरोबर बजेट फ्रेंडली सुद्धा डेस्टिनेशन आहे. त्यामुळेच आता थायलंडच्या ऐवजी सुद्धा लोक व्हिएतनाम जाणं प्रेफर करतायत. सो मला असं वाटतं की व्हिएतनाम इज ऑल्सो द सेकंड ट्रेंडिंग कंट्री. सो सेकंड कंट्री आहे व्हिएतनाम जी की ट्रेंडिंग वरती आहे. तिथे असणारे वेगवेगळे फेस्टिवल्स, तिथल्या वेगवेगळ्या छोट्या मोठ्या लेन, तिथलं स्ट्रीट फूड खाणं लोक खूप पसंत करतायत. कनेक्टिव्हिटी तिथं उत्तम आहे. सो मला असं वाटतं की त्याच्यामुळे सध्या व्हिएतनाम जे आहे ते सध्या एकदम ट्रेंडवरती आहे. तिसऱ्या नंबरवरती आहे. ही काय कंट्री किंवा हे जे डेस्टिनेशन आहे ते काही आत्ताच ट्रेंडिंग वरती नाही, गेले कित्येक वर्ष हे ट्रेंडिंग वरती आहे. लोकांना तिथं जायला खूप आवडतं. ते म्हणजे हे सिंगापूर आणि मलेशिया. येस, अर्थातच हे बजेट फ्रेंडली तेवढं म्हणावं तेवढं नाहीये, पण सध्या खूपच ट्रेंडिंग मध्ये सिंगापूर, मलेशिया आहे. त्याचं कारण म्हणजे तिथे असणारे विविध प्रकारचे म्युझियम्स, नाईट सफारी, लहान मुलांना बघण्यासारखे झू, वाईल्ड लाईफ, ते सगळं त्यांनी खूप छान पद्धतीनं डेव्हलप केलेलं आहे. टुरिझम त्यांनी त्यांचं खूप छान डेव्हलप केलेलं आहे. ट्रान्सपोर्ट, कनेक्टिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम आहेत. त्याच्यामुळे सिंगापूर सुद्धा लोक खूप जाणं सध्या प्रेफर करत आहेत. सिंगापूर, मलेशिया सुद्धा. मलेशिया हे बऱ्यापैकी बजेट फ्रेंडली आहे. इव्हन थायलंडपेक्षा सुद्धा बजेट फ्रेंडली मलेशिया जातं असं सुद्धा मी ऐकलंय. सो या सिंगापूर, मलेशिया दोन्ही पण वेगवेगळं पण होऊ शकतं, बट सिंगापूरला जास्त जाणं लोक प्रेफर करत आहेत. तिथे किड्स बरोबर स्पेशली करण्यासारख्या, ॲज अ फॅमिली ट्रिप करण्यासारख्या खूप गोष्टी सिंगापूरमध्ये आहेत. त्याच्यामुळे सिंगापूर ॲज अ फॅमिली ट्रिप
खूप फन आणि छान आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही या 2 वर्षामध्ये जर छानपैकी प्लॅन करणार असाल तर सिंगापूर कॅन बी वन ऑफ द डेस्टिनेशन्स. 4 नंबरवरती आहे सगळ्या युट्यूबर्सचं सध्या आणि सगळ्या इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्सचं फेवरेट ठिकाण झालंय. गेस करा. इट्स ग्रीस. ग्रीस सॅन्टोरिनी इकडे जाणं, तिथे छान छान फोटोज क्लिक करणं, तिथले आर्किटेक्चर्स बघणं, बीचेस एन्जॉय करणं, हे सध्या सगळं खूप ट्रेंडिंगवरती आहे. त्याच्यामुळेच ग्रीस पण सध्या वन ऑफ द ट्रेंडिंग इंटरनॅशनल डेस्टिनेशन झालेलं आहे. लोक तिथे जाणं खूप आवडतंय लोकांना. तिथे राहणं, वेगवेगळ्या पद्धतीनं आर्किटेक्चर्स बघणं, तिथलं फूड टेस्ट करणं. सो ग्रीस इज वन ऑफ द ट्रेंडिंग कंट्रीज, ट्रेंडिंग इंटरनॅशनल डेस्टिनेशन्स असं मी म्हणेन. लास्ट बट नॉट द लीस्ट, मी फार काही या व्हिडिओमध्ये जास्त ठेवलेले नाही आहे ट्रेंडिंग कंट्रीज, कारण की मला तुमच्याकडून सुद्धा कमेंट बॉक्समध्ये ऐकायचं की सध्या अजून कुठले ट्रेंडिंग कंट्रीज आहेत. थायलंड वगैरे तर आहेतच, ते वर्षानुवर्ष राहतीलच. थायलंड कॅन बी द खूप लोकांचं फर्स्ट इंटरनॅशनल डेस्टिनेशन असतं थायलंड. सो बट ते माझं फेवरेट नाही आहे. तर माझं फेवरेट आहे दुबई. येस, दुबईची अख्खी ट्रॅव्हल सिरीज आपल्या चॅनलवरती आहे. लिंक आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. चॅनलवरती चेक केलं जाऊन तरी पण तुम्हाला इझिली इथे ह्याची जी लिंक आहे दुबई सिरीजची ती मिळेल. पूर्णपणे दुबई अबुधाबीचं जे आहे ती सिरीज मी केलेली आहे. मला असं म्हणायचं की का माझी फेवरेट आहे, कारण की बाकी कुठल्या कंट्रीजमध्ये जरी तुम्हाला जायला नाही मिळालं तरी सुद्धा दुबईला मात्र नक्की जाऊन या, कारण की तिथे बघण्यासारखं सगळं आहे. तिथे मॉल्स आहेत, लक्झरी आहे, शॉपिंग आहे, नेचर आहे, खूप गोष्टी आहेत तिथे करण्यासारख्या. फॅमिली ट्रिपसाठी उत्तम आहे. सो मला असं वाटतं दुबई कॅन बी द बेस्ट लोकेशन इफ यू वॉन्ट टू गो वन इंटरनॅशनल डेस्टिनेशन. एकच जर ठिकाण तुम्हाला चूज करायचं असेल तर दुबई कॅन बी द फर्स्ट प्लेस अँड द लास्ट प्लेस ऑल्सो. सो बाकी ठिकाणी नाही जायला जमलं तरी चालतंय, बट नक्की दुबईला जाऊन या. दुबई बरोबरच अबुधाबी सुद्धा नक्की करा. त्याच्यापासून अगदीच 2 ते 3 तासाच्या अंतरावरती आहे अबुधाबी. खूप सध्या डेव्हलप झालेलं आहे टुरिझमच्या दृष्टीनं दुबई पण आणि अबुधाबी पण. शॉपिंग करण्यासारखं भरपूर आहे, राहण्यासारखं, मजा करण्यासारखं. 7-8 दिवसांची ट्रिप उत्तम प्रकारे प्लॅन होऊ शकते. सो फॅमिली ट्रिपसाठी दुबई अबुधाबी कॅन बी द बेस्ट ऑप्शन. सो बाकी कुठे नाही जायला जमलं तरी नक्की तिकडे जा. खूप मजा येईल तुम्हाला. कनेक्टिव्हिटी उत्तम आहे, ट्रान्सपोर्ट तिथलं खूप इझी अवेलेबल आहेत. सो या. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बाकीचे व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती नक्की चेक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय.